नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले स्वागत. मी आशा वर्मा. लोणावळा नगर परिषदेत राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे आणि 16 नगरसेवक निवडून आले आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक या पालिकेत नव्हता, परंतु आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वात झालेल्या या पहिल्या मावळ तालुक्यातील निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण केले आहे. लोणावळ्यात राष्ट्रवादीचे 16 नगरसेवक, भाजपचे 4, काँग्रेसचे 3, अपक्ष 3 आणि उबाठा शिवसेनेचा 1 नगरसेवक निवडून आला आहे. तर शिवसेना शिंदे गटाचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. लोणावळ्यात घवघवीत यशाबद्दल नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांची पहिली प्रतिक्रिया, त्याचबरोबर मावळचे आमदार काय म्हणाले, पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. माझ्यावर लोणावळ्याकरांनी जे प्रेम दाखवलं ते खूप त्याचा मी आनंद कसा व्यक्त करतो हा एक माझ्यावर संभ्रम आहे. त्या संभ्रम अशासाठी की अण्णांनी मला दिलेली ही शीट आणि माझे बंधू सुभाष सोनवणे, परत माझे मित्र नितीन अगरवाल आणि माझे बंधू संजय सोनवणे यांच्या आणि अण्णांनी जे मला जे सपोर्ट केला, पूर्ण ताकदीनिशी मला उतरवलं मैदानात आणि ते मैदान मी जिंकले. मी सर्वांबरोबर पुढच्या दृष्टीने, वाटचालीच्या दृष्टीने सर्वांबरोबर प्रेमाने आणि चांगल्या काम करण्याच्या दृष्टीने चांगले रस्ते, परत पुढच्या वाटचालीला पर्यटनाच्या दृष्टीने तो आम्ही प्रयत्न करणार आहे. चांगल्या कसं काय चांगलं करता येईल, सर्वांना घेऊन चालायचं आहे मला. हे माझं विजन राहणार आहे. नक्कीच मागील 5 वर्षापासून एक लोकप्रतिनिधी म्हणून जी काही कामं ह्या आपल्या तालुक्यात उभी करतोय, चांगले प्रकल्प येत आहेत, विकास कामांना अधिकचा निधी मिळतो आणि प्रत्यक्षात कामं उभी राहत आहेत, त्याचे साक्षीदार ही मावळची मायबाप जनता आणि काम करणाऱ्या माणसाच्या मागं, व्यक्तीच्या मागं मावळकर जनतेने, विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत असताना लोणावळा, वडगाव, तळेगाव या तीनही नगरपालिकेमध्ये घवघवीत यश दिलं, खंबीरपणाचा पाठिंबा आणि पाठबळ दिलं. मी लोणावळाकर जनतेला मनापासून त्यांना अभिवादन करतो, मनापासून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. हा विजय हा लोणावळाकरांच्या, सर्वसामान्य जनतेचा, इथल्या व्यापाऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, इथं राहणाऱ्या फुटपाथवरती देखील माझा व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाचा हा विजय आहे. आगामी काळामध्ये या विजयानं होरपळून न जाता अधिक जबाबदारीनं जोमानं काम करील हा विश्वास लोणावळकर जनतेला मी या ठिकाणी देतो. काय सांगाल, आमदार सुनील शेळकेचा जलवा पुन्हा एकदा चाललेला आहे? जलवा वगैरे नाही, मी सांगितलं ना की नगरपालिका असो किंवा कुठली निवडणूक असो, आपण तात्पुरतं सर्वसामान्य जनतेला गृहीत धरून
मतांकरता काही आमिष दाखवणं किंवा अपप्रचार करून कुणीही मतदान करत नाही. मावळची जनता सुज्ञ आहे. मावळच्या जनतेच्या नादाला कुणी लागू नका. ज्याला राजकारण करायचं आहे, ज्याला खऱ्या अर्थाने समाजसेवा करायची, त्यांनी प्रामाणिकपणे त्या जनतेची सेवा करा, हेच मला सांगायचं. नगराध्यक्ष पदासाठी 10,000चा लीड घेणार आहे, भाकीत केलं होतं आणि खरंच लीड 10,000च्या पुढे गेलं, काय सांगा? मी सांगितलं माझा जनतेवरती विश्वास आहे आणि जोपर्यंत आज सुनील शेळके प्रामाणिकपणे काम करील तोपर्यंत मावळची जनता सुनील शेळकेच्या मागे उभे, याचा देखील मला सांगायला अभिमान वाटतो. माझे 2 सीट थोड्या मतांनी गेले, तेही आम्ही थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा किंवा आमचा थोडासा हलगर्जीपणा झाला, पण जे 22 आम्ही उमेदवार दिले त्यापैकी आमचे 16 निवडून यावे आणि दुसरे थोड्या मतांनी पडावे. जे पराभूत होणार आहेत ते किती होणार आहेत हे सांगितलं होतं, कारण मला जनता देखील सांगत होती. हे सगळं स्ट्रॅटेजीवाली माणसं माहिती. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.